माझ्या मित्रांनो, जगा आणि जगू द्या, जी और जीने दो शान से जियो. दुसरा FIR आहे ना, तो मी आधी DCP साहेबांना सांगणार. त्याच्यात काही आहेत ना गाववाले, त्यांनी माफी लिहून मागितली ना तर त्यांना मी माफ करेन. अतिशय काहीतरी घडलेलं आहे. फक्त एका भैयाचं ऐकून त्यांनी त्रास द्यायचा इतका प्रयत्न केला, त्यांचीच चुका असताना कायदेशीर ते अपराधी ठरू शकतात. जी एअरपोर्टची जमीन मला विकली आहे, ती विकू शकत नाही. ज्या जमिनीचा न्यायप्रविष्ट जमीन कोणी विकू शकत नाही. ते जे गाववाले आहेत ना, त्यांनी मी बाजूलाच ठेवलेलं आहे. तो त्यांचा माझा आम्ही काय तडजोड मांडवले आम्ही करू, माझ्यावर आहे ते सगळं. ठीक आहे. हा एक भाग झाला. पण त्यातला एक जो दुसरा FIRचा आरोपी आहे ना, जो मेन आहे, त्याचं मी आले ना 10 दिवस पण नाही झाले, त्याने निष्पाप कुत्रे मारले आणि मारतच गेला. त्याला ती जमीन ही हडपायची होती, त्याला हडपता नाही आली. त्याच्यानंतर त्यानेही जातीवाचक प्रयोग केला. त्याने आम्हाला त्रास द्यायला गाववाले बोलवायचा. बरंच त्याने अपराध केले आहेत, खूप अपराध केले आहेत. आणि त्याच्या काय क्राईम आहे, कसं काय, तो FIR मी देताना बोलणार आहे. मी आत्ता काहीच उल्लेख नाही करणार आहे. आणि FIR दिल्यावर पण मला मी प्रोटेक्शन पण मागणार आहे. कारण मला धमकी त्या नसीम बनवणं पण दिली होती, तुझा मर्डर करीन मी जर माझा FIR देऊन मला अटक केलीस तर. तुला तुझ्या नवऱ्याला मारेन, तुझे कुत्रे मारले ना, तुम्हाला पण मारेन मी. बरंच काही आहे. प्रामाणिक पोलीस 2 होते तिकडे, सुरेश मदने साहेब आणि श्रीकृष्ण गोरे साहेब. ओके. आणि इकडे हिल लाईनमध्ये होते ते मानपडायचे, आणि हिल लाईनमध्ये होते महाले कॉन्स्टेबल आणि रोकडे साहेब कॉन्स्टेबल आहेत ते पण वाटतं. प्रामाणिकपणे बोलले, आपली हद्द आहे. येस, 2 तिकडे खरं बोलले, 2 इकडे खरं बोलले, बाकी खोटं बोलले. आणि बाकी साक्षीदार आहेत पोलीस. मी ज्या पोलिसांची नावं लिहिली आहेत ना, म्हणून ते अपराधी नाही आहेत, ते फक्त खरं बोलावं एवढीच माझी अपेक्षा आहे. सत्यमेव जयते. आणि माझ्याबरोबर प्रामाणिक पोलीस आहेत. मी जे अप्रामाणिक वागले ना, त्यांचं मी बरोबर इच्छा सांगणार आहे. अच्छा, मला दोन्ही DCPनी सहकार्य केलं. जानेवारीच्या 24ला 8 तारखेला DCP पाठारे साहेबांनी, आणि 25 ऑगस्ट, डिसेंबर नाही, ते बाय मिस्टेक बोलण्यात जरा मिस्टेक झाली. कारण इतका सगळा आहे ना प्रकार घडलेला, ते कुठेतरी थोडीशी बोलण्यात चूक होऊ शकते, स्लिप ऑफ स्टंग. मी 25 ऑगस्ट 2025ला त्यांना भेटलं. त्यांनी फोनवर ऑर्डर दिली होती. अरे, मिलिटरीमध्ये ऑर्डर देतो ना, त्यांचा सिनियर तर ज्युनियरने नाही फॉलो केली ना ऑर्डर, तर त्यांना पनिशमेंट होते मिलिटरीमध्ये. पोलीस खात्यात नाही होऊ शकत. वरिष्ठ साहेब सांगतात, त्यांचे असिस्टंट ऐकणार नाहीत का? होऊ शकतं का असं? होऊ शकतं. पण काय झालं आहे, पोलिसांची पण अडकीत त्यातल्या सुपारीसारखी अवस्था झाली. इथे प्रामाणिक कार्यकर्ता सुचित्रा किशोर सुर्वे आहे, बौद्ध जातीची. तिचा रेकॉर्ड ते काढले असेल त्यांनी पार्श्वभूमी. सुर्वे मॅडम कडक लक्ष्मी. आणि गाववाले पण रिस्पेक्ट घाबरून आहेत, आणि पोलीस पण घाबरून रिस्पेक्ट देऊन आहेत. का तर मॅडम प्रामाणिकपणे चालवते. घाबरणं याला म्हणतात, तो आदर असतो. मॅडम प्रामाणिकपणे चालवते. खोट्याची लढाई मी लढत नाही, ते माझ्या तत्वात बसत नाहीत. मी प्रामाणिकपणे खऱ्याची लढाई लढलेली आहे. मी जगाच्या पाठीशी राहीन, पण मी प्रामाणिक राहीन. तर मी पाठीची लढाई तरी चालेल जगाच्या पुढे. भ्रष्टाचार करून नाही पुढे जाणार मी प्रामाणिकपणे. मी मागे तरी चालेल. मी कासवाच्या चाल जाईन, मी सश्याची चाल जाऊन मी जिंकणार नाही. मी भ्रष्टाचार करून जिंकणार नाही. मी कासवाची चाल जाईन. मी प्रामाणिक राहून मी जिंकेन. सत्यमेव जयते. जय भीम, जय संविधान. बघा, सचिन गोरे साहेब आदरणीय, ACP काळे साहेब आदरणीय, पाठारे साहेब आदरणीय. सल्ला दिला होता राम चोपडा साहेबांनी की सह्यांची मोहीम राबवा. आमची हद्द नाही, जबरदस्ती दिलेली आहे. पण ठामपणे राम चोपडा साहेबांनी हे पण बोलायला पाहिजे होतं, हद्द नाहीच आहे. पण थोडे दबावात असतात ना वरिष्ठांचे. पण आता काय करायचं, पोलीस इथे पण फसले, पोलीस तिथे पण फसलेत. तर इतर पोलिसांचं काही नाही आहे, फक्त दबावात राहून काम करू नका. वाल्मिकी सरांना मी बोलले होते, सर माझं संशोधन चाललं आहे, ॲट्रॉसिटी फेल होतात किंवा खोट्या दाखवण्याचा प्रयत्न का केला जातो दलितांवर, मागासवर्गीयांवर, बौद्धांवर, आदिवासींवर. ॲट्रॉसिटीच्या मॅटरला का विलंब आणि किती ड्रामे होतात. माय गॉड. 2018ला पण मी पाहिलं, आणि 2023-24ला मी पाहिलं. माझी तब्येत खूप चांगली होती. माझ्या आधीची व्हिडिओ बघा. मी आघात घेतला आहे. बापरे, माझी चूक नसताना त्या बायकांनी मला का त्रास दिला. अश्विनी जाधवशी तर मी बोलत पण नव्हती, अपशब्द नाही, काही नाही. कारण कधीतरी नेहा आणि तिच्या आईशी बोलली असेल, तिला तर चहा सतत मागितला मी प्यायला द्यायची त्या नसीम बानूला. आणि त्यांचं ते बापाला त्यांनी मारला होता. लोकांनी मला सांगितलं होतं, अरे त्या चांगल्या माणसाला तुम्ही का मारला. बापाने, या नेहाने जोशीने पण मारला. जन्मदात्या त्या बापाला लाज म्हटली पाहिजे. तेव्हा हे भांडणात बोलायचे, तू मारी नसीम बानू आणि नेहा जोशी. तेव्हा पण मी सल्ला दिला होता ऐकून, अगर नेहा तू मारी ना, तू नाबालिक आहे ना, तो तू भले सुधारगृह में जाएगी 2-4 साल के लिए, लेकिन तू कबूल कर अगर तू मारी आहे तर गप्प फक्त. सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांना. आपण लोक घाबरून गप्प बसतात. मुलगी विकली ते पण घाबरून लोक गप्प बसले. अश्विनी जाधव खूप शिव्या देते लोकांना निष्कारण. काही चूक नसताना शिव्या देते रे बाबा. म्हणजे ती दमात ठेवायला बघते, तिचा अपराध कोणी बाहेर काढू नका. आपला त्यांना पण माहीत होता, पण ते सुर्वे मॅडमला बोललेत नाही. एक नवरा बायको भैया, त्यांनी 4 लाख देऊन पण त्यांना घर खाली करायला लावलं. अश्विनी जाधवने त्यांचं घर हडपलं. ते मला इथे येऊन, मी जेव्हा घर बदललं, इथे घर बांधलं गेल्या जुलै महिन्यात 2024च्या, मला इथे नवरा बायको येऊन
ब्रिजेश सांगायला लागले, खरं खरं मॅडम तिने आम्हाला बेघर केलं, आमचं घर आम्हाला खाली करायला लावलं, बिल्डर तर पळून गेला होता, आम्ही दुसरं घर विकत घेतलं मग मॅडम त्याच चाळीमध्ये. आणि मी तिकडे असताना ते बोलत नव्हते मला. माय गॉड, त्या चौघी म्हणजे भाई झाल्या तिथूनच्या कोणी पण घाबरतं. आणि दलितांचं कसं क्रॉस कंप्लेंट होते का, ही डोकं पोलिसांचं चालतं, पोलिसांचं खूप डोकं चालतं. आरोपींना सांगतात इथं प्रवृत्त करा मारायला. मी बुद्धवंदना ऐकली, माझ्याऐवजी दुसऱ्या बाई असती त्या चौघीनं मारलं असतं धरून इतकं घाणेरडे अपशब्द अश्लील वापरले त्यांनी. माय गॉड, मी चारित्र्य जपलेली बाई आहे, माझा नवरा चारित्र्य जपलेला आहे. माझ्या अंगाला जर हात लावला असेल ना माझ्या लग्नानंतर कोणी, तर फक्त माझ्या नवऱ्याने स्पर्श केला आहे, इतर कुठल्याही पुरुषाने मला स्पर्श नाही केलेला आहे. मला नुसतं छेडायचं नाटक केलं होतं. कटकारस्थान मलंगडला मी माफी मागून घेतलेली आहे कारवाईपासून. फक्त एक तेव्हा पण शिक्षणाचं बोलला, सूत्रधारांना पण पकडून दिलं होतं. फक्त त्यांनी मला छेडलं होतं, माझ्या ढुंगणाला त्यांनी दाबलं होतं, बस. किती घाण वाटतं. तर ते त्याला सांगितलं कटकर असताना, तेव्हा पण मी पाण्याचा न्याय केला होता. माझी लढाई पाण्यापासूनच सुरुवात झालेली आहे. सत्याग्रह पाण्याचा माझ्या बाबासाहेबांनी पण केला होता आणि पाण्यावरून मलंगडला झालं होतं. त्याच्यासाठी मला कटकरासन करून छेडलं होतं. छेडणाऱ्याकडून मी माफी मागितली. तेव्हा पण मला पाठारे, सुप्रिया पाठारे मॅडमने मदत केली होती, ACP मॅडम सुप्रिया पाठारे. आणि यादव साहेब तेव्हा रिटायर होणार होते. डोंबिवलीला त्यांचा सँडऑफचा कार्यक्रम होता. RR पाटील पण आले होते 30 डिसेंबरला, तेव्हा पण मी गेले होते. आणि PROने फोन करून सांगितलं होतं छेडणाऱ्यांना, चर्सी होते ते छेडणाऱ्यांना ते कारवाई करा. तर त्यांनी कारवाई करताना माफी मिळाली. देसाई तेव्हा शामिल होते. देसाई वरिष्ठ पळायचे 2011ला मलंगडला, पायथ्याशी बीटला जायचे. सूर्य मॅडम गेली की हिल लाईन सोडून, आणि हिल लाईनला गेली तर इकडे, इकडून गेले की तिकडे मलंगडला गेले की हिल लाईन. पोलीस तेव्हा पण असले होते. तो छेडचा मॅटर होता ना, तो पण मी पॉवरफुल केला. तेव्हा मग हिंमत माझ्या नवऱ्याने दिली होती, सुचिता मी 24 तास तुझा रखवाली नाही करू शकत. पोलीसच एकमेव सक्षम उपाय पोलीस, बस ते तुझे रक्षक आहेत घराबाहेर. छेडलं गप्प बसू नको. 3 दिवसानंतर मी ती पण तक्रार दिली होती, मला छेडलं ज्या मुलाने, जो हिंदूचा मुस्लिम झाला होता. आणि मग तेव्हा त्याला पण शासन झालं, पोलिसांनी मारलं पण होतं. नंतर पण मी पाठपुरावा करावा लागला. आणि मग 2017चा संदर्भ मला छेडलं होतं, तेव्हा मी दिली होती तक्रार त्यांना. छेडलं होतं तेव्हा 2010मध्ये, पण 2011चा 17 तारीखला पण तेव्हा संदल होता. सुप्रिया पाठक मॅडम खाली आल्या होत्या, तेव्हा मी त्यांना लेटर दिलं, मॅडम छेड घाण वाटते मॅडम, तुम्ही पण स्त्री आहात, छेड घाण वाटते मॅडम. मॅडमने रिमार्क दिला. मग सुप्रिया पाठक प्लीज लकी माझ्यासाठी पाठारे साहेब. आणि तेव्हा सुप्रिया पाठक मॅडम ते पण लकी. आणि आता हे गोरे साहेब पण माझ्यासाठी लिहिले, जसं श्रीकृष्ण गोरे उपनिरीक्षक खरं बोलला मानपड्याचा, आणि ते सचिन शालिनी पांडुरंग गोरे साहेब DCP आदरणीय, ते पण आहेत बरोबर. आता बघा कशी लढाई एक ना. पोलिसांना पेच बसला आहे की सुर्वे मॅडमचा FIR म्हणजे पोलीस पण फसतात. ते फसले, त्यांच्या कर्माने फसले. ज्याने भ्रष्टाचार केला त्याला साहेब भोगू द्या, त्याच्या आता नशिबावर सोडा, बाकी कोर्ट बसलेला आहे. आणि जो FIR आरोपी अरेस्ट आहेत 2018, तो FIR डिसमिस नाही होत, ते मॅटर होणार ओपन सर. खूप काही बोलायचं आहे. आणि ही जगताप पोलीस बाई ना 2018पासून दलितांच्या विरोधात कारवाया करते. दलितांच्या विरोधात ही बसले नाही, हिला नोकरीची मग गरजच नाही, जा दुसरी नोकरी कर जा. नाही तर नवरा कमवत असेल तर तू पोरं सांभाळ घरात बसून. तू दलितांच्या विरोधात कसे काय किती खोट्या NC घेते, फिर्यादीला काय बोलत असताना ही काय बोलते, तो पुरावा मी अजून जपून ठेवलेला आहे. 2018च्या फेब्रुवारीमधला हिने काय NC लिहिली, तेव्हा पण मला चाळीतलं बंद होतं, पाण्यासाठीच लढाई होती, ती पण पाण्याचीच लढाई होती. जो बिल्डर त्याच्यात त्याने लाईट दिली नव्हती, सोसायटीला पाणी दिलं नव्हतं, ती लढाई अशी सुरुवात झाली होती. आणि जनता माझ्याकडे येऊन न्याय मागायला आली होती. आणि मग त्याच जनताला माझ्या विरोधात भडकवलेलं, कारण भाडोत्री असेल ना कार्यकर्ता, तर लोक पण मूर्ख आहे काय भाडोत्री येतात, पण तुम्ही मदत तर मागता ना. भाडोत्री कार्यकर्ता चालत नाही का. मी गणगे साहेबांना विचारलं होतं, गणगे साहेब पण प्रामाणिक, त्यांनी मला भाड्याचं घर मला एका गावल्याने मुद्दाम खाली करायला लावलं. मी भडग्या लोकांना बोललेली अश्लील गाणी लावू नका, गणपती मंडपात दारू पिऊन अश्लील गाणी लावत होते, भोजपुरी आणि नाचत होते. म्हणजे मराठी हिंदी लावा, भोजपुरी पण लावा, जे सीतामाईचं तुम्ही भजन गाताय. 21चं जे मॅटर होतं, बरंच काही घडलं आहे. प्रामाणिकपणे मी भ्रष्टाचार होऊ नये म्हणून आवाज उचलते, मी म्हणून कफन बांधून चालतो. कार्यकर्ता म्हणजे बापा घाबरत, आणि मी तर जय भीम आहे, मी पेन चालवते. हिंदूमध्ये मी सांगते, सरस्वती जिंकते, मागाहून लक्ष्मी येते. लक्ष्मी मागे असते, सरस्वती पुढे असते. बुद्धी जिंकते, पैसा ताकद जिंकत नाही हो. आणि मला फायटिंग अजिबात आवडत नाही. डोंट लाईक फायटिंग. तुमचा पेन चालू द्या, न्याय मागा, कायद्याने मागा. माझ्या बाबासाहेबांनी सांगितले, अत्याचार सहन करू नका, आवाज उचला, मारामाऱ्या करू नका, पैशाची ताकद वापरू नका, गरज नाही आहे. पेन चालवा, न्याय तुम्हाला मिळणारच. अपराधी झुकणारच. झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए. पेन चलता है. सुर्वे मॅडम कलमवाली बाई, मला वकीलबाई पण काय मलंगडचे आणि इतर लोक म्हणतात वकीलबाई आहे मॅडम आमची. मी फक्त पेन चालवून भल्याभल्यांना सुधरवलेलं आहे. काही पोलिसांच्या पण ट्रान्सफर झालेल्या आहे. फक्त मी पेन चालवून फक्त चुका दाखवल्या. पोलिसांच्या चुका दाखवू नये का. काही पोलिसांनी आता हे असं झालं आहे, ते सोनावणे पोलीस वगैरे काय आहेत हवालदार, मॅडम पोलिसांच्या विरोधात होते. जर चुकला त्याच्या विरोधात मी बोलीन, चुकला तर मी त्याला चूक दाखवीन त्याची. प्रामाणिक पोलीस आहे तर प्रामाणिक पोलिसांचं पण मी कौतुक करेन. पण तू चुकतोस का, तू कर्तव्य दक्ष राहा. जर पोलीस खातं सक्षम असेल ना, जसं मी मध्ये एक व्हिडिओ बनवला होता,
CP साहेब, दॅन जॉईंट CP साहेब, दॅन DCP साहेब, दॅन ACP साहेब, दॅन PI तुमचं स्थानिक लोकल पोलीस स्टेशनचं. हे 5 जेव्हा बनेल मुठ्ठी, मग ते मुक्का क्राईम तर क्राईम थांबेल. संपणार तर नाहीच, ते दिवस कधी उजाडायला माहिती नाही. विकृत बुद्धी जोपर्यंत नष्ट होत नाही, सद्बुद्धी जोपर्यंत वापरत नाहीत लोक, तोपर्यंत विकृती समाजाची, चोऱ्या, डाकू, डकेती, बलात्कार, छेड, अमुक तमुक तमुक तमुक, फसवणूक, दिस इज विकृती. तुमचे चांगले संस्कार असतील तर तुमच्या पुढे नग्न बाई पण जाऊ दे तरी तुम्ही तिला छेडू शकत नाही. हे घरचे संस्कार पाहिजे. तर बलात्कार छेड कशाला होईल? आईबापाने संस्कार स्वतःच्या मुलाला असे द्या. जर मला कळलं ना, जसं वास्तव पिक्चरमध्ये तिने स्वतः मुलाला शूट केलं संजय दत्तला, ते काय मर्म तर घ्या. घरात आई वडिलांनी जाऊन तक्रार करा, माझ्या मुलीने छेडलं या मुलीला, घ्या याला 2 दिवस बसवा आतमध्ये. आई वडिलांनी ते प्रयत्न घरातून करा. बाळा रे, तुझी आई बहीण तशी दुसऱ्यांची पण आहे, लग्न करशी तेव्हा बायकोबरोबर छेडछाड कर, ती प्रणय क्रिया कर तर चालतं. पण इतर मुलींना नो टच. हे आईवडिलांनी सांगा. संस्कार घरात द्या तर समाज सुधरेल. घडवणारी माऊली असते, माऊलीबरोबर पिता पण असतो. संस्कार तुमच्या मुलांना घरात द्या, मुलीला पण द्या, मुलाला पण द्या. इज्जत तुझी तू, पदर टाकणारी पण बाई असते, पदर जपणारी पण बाई असते. मुलीला पण सांगा कपडे कसे घाल, काय घाल. दोघांनाही संस्कार चांगले द्या.